लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका, फडणवीस सरकार कायद्यात बदल करणारे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीत तसे निर्देशही दिलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, नसरापूर घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर पावलं उचलताना दिसताय, काय निर्देश दिले, काय माहिती या संदर्भात? बरोबर प्रणिता, आपण या ठिकाणी पाहिजे नरसापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर ही कॅबिनेट बैठक आज होती आणि आजच्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। लैंगिक प्रकरणामध्ये जे आरोपी असतात त्यांना पॅरोलवरती सोडू नका, हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला आहे। कारण की आपण बघितलं लैंगिक प्रकरणाचे आरोपी हे 80 ते 90% त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवरती सुटलेले असतात आणि त्या काळात ते परत तेच गुन्हे हे सातत्याने करत असतात, ज्यावरती हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। आणि आपण पाहिजे 2014 ते 2019 या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशाच गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका हा आपण त्याचा कायदा करण्यात आलेला होता। पण हा कायदा 2 ते 3 वर्ष अस्तित्वामध्ये होता, पण त्यानंतर न्यायालयाने हा कायदा रद्द केला गेला होता। पण त्यानंतर आता पुन्हा तसाच कायदा चालू ठेवा यासाठी आपण पहिल्यांदा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेला आहे। कारण की नरसापूरमध्ये जी घटना घडली त्यामध्ये 3 ते 4 वर्षाची चिमुकली होती, तिची हत्याही करण्यात आलेली होती। तिला शेणामध्ये आपण विरुद्ध तिचं जे आपण मिळतात हे होतात त्याच्यात बॉडी होती ठेवण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण त्याच्या आरोपींनी 2 ते 3 वेळा गुन्हा असाच केला होता आणि त्याला पॅरोलवरती सोडण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर ही घटना नरसापूरची घडली होती आणि त्यानंतर आता पुन्हा राज्य सरकारी महत्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे। जे पॅरोलवरती त्यांना पॅरोल घेऊ नका, जे लैंगिक अत्याचार करतात त्यांना पॅरोलवरती सोडू नका, हा महत्वपूर्ण या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।